श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. मग ते गुरुचरित्राचं पारायण आपल्याला कसं करायचं आहे, त्याचं काय फळ आपल्याला मिळतं, आपले कसे प्रश्न मार्गी लागतात, त्याची मांडणी कशी करायची, काय नियम आहेत, काय अटी आहेत, किंवा कोणी करायचं, कधी करायचं आणि कशा पद्धतीने करायचं आहे, याची सगळी संपूर्ण माहिती, नियम आणि अटी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्र ही वाचन किंवा हा ग्रंथाचं पारायण हे अतिउच्च कोटीची सेवा आहे. साक्षात दत्त महाराजांचं आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि साक्षात दत्त महाराजांचा वास आपल्या घरामध्ये होतो. कारण गुरुचरित्र सेवा केल्यानंतर दत्त महाराजांना त्या घरामध्ये दर्शन द्यावंच लागतं. कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळत असतो. 7 दिवसाचं हे पारायण आपल्याला घरात करायचं आहे. घरामध्ये पारायण करताना एका दिवसाचं किंवा 3 दिवसाचं पारायण करायचं नाही. घरात पारायण करताना आपल्याला 7 दिवसांचंच पारायण करायचं आहे. मग त्या पारायणाची मांडणी आपण बघूया. तर पाहूया आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीची अशी गुरुचरित्र पारायणाला बसण्यासाठी मांडणी आहे. आता तुमच्याकडे जर दत्त महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही दत्त महाराजांचा फोटो ठेवू शकता. दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामी महाराजांचा फोटोही चालेल. त्यानंतर आपण इथे एक मंगल कलश ठेवणार आहोत. मंगल कलश कसा ठेवायचा हे सगळ्यांना माहीतच आहे, तरी पण मी थोडक्यात सांगते. इथे एका डिशमध्ये मी तांदूळ ठेवले आहेत आणि त्याच्यामध्ये एक स्वच्छ पाण्याने भरलेला एक तांब्या ठेवला आहे. आता तुमच्याकडे जर तांब्याचा कलश असेल तर तो ठेवा. माझ्याकडे तांब्याचा कलश मी मंदिरात ठेवला आहे म्हणून मी इथे स्टीलचा तांब्या ठेवला आहे. त्यानंतर तुम्ही इथे नागिनीची पानं, 5 नागिनीची पानं किंवा तुम्ही आंब्याची पानंही ठेवू शकता. ते पानं ठेवून त्याच्या तांब्यामध्ये म्हणजे कलशामध्ये मी एक नाणं आणि एक सुपारी टाकली आहे आणि त्यानंतर नारळ ठेवून असा मंगल कलश स्थापन केला आहे. त्यानंतर मी खडी साखरेचा नैवेद्य ठेवला आहे आणि पाणी महाराजांसाठी मी ठेवलेलं आहे. एक दिवा लावला आहे आणि अगदी एवढी साध्या पद्धतीची ही मांडणी आहे. त्यानंतर आपण इथे ग्रंथ ठेवतो. ग्रंथ जेव्हा आपण ठेवतो, आता हा माझ्याकडे जुना ग्रंथ आहे. नवीन जी ग्रंथाची प्रिंट आहे किंवा हे कव्हर आहे ते फक्त बदललेलं आहे. आतला ओव्या आणि ओव्यांची संख्या सगळं सेम असतं. आता जेव्हा आपण ग्रंथ वाचतो त्याच वेळी फक्त ग्रंथ आपल्याला उघडा ठेवायचा आहे. वाचून झाल्यानंतर आरतीच्या वेळी तुम्ही उघडा ठेवू शकता, पण वाचून झाल्यानंतर आणि आरती झाल्यानंतर ग्रंथ झाकून ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे विष्णू सहस्रनाम. रोज संध्याकाळी झोपताना आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. कारण गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला काम, क्रोध, मद, मत्सर सगळं बाजूला ठेवायचं आहे, सगळं सोडून द्यायचं आहे. आणि ते करताना जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याची माफी मागण्यासाठी आपण गुरुचरित्र पारायण करताना विष्णू सहस्रनाम वाचत असतो. तर मांडणी बघून घ्या. अगदी साध्या सोप्या पद्धतीची मांडणी आहे. अशा प्रकारे मांडणी करून समोर तुम्ही एका पाटावरती ग्रंथ ठेवा आणि वाचतानाच ग्रंथ उघडा ठेवा. वाचून झाल्यानंतर आपल्याला ग्रंथ झाकून ठेवायचा आहे. आता आपण गुरुचरित्राचं पारायणासाठी मांडणी कशी करायची ते बघितलं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीची मांडणी आहे. आता ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र वाचनाला सुरुवात कराल, आपण आता हे गुरुचरित्र पारायण आपण गुरुपौर्णिमेसाठी करतोय. तर पण तुम्ही जेव्हा कधी वर्षातून तुम्हाला जितके पारायण करायचे तितके पारायण करू शकता. तुम्ही महिन्यालाही पारायण करू शकता. कसलाच नियम म्हणजे कुठल्याच दिवसाचा नियम नाही आहे की याच दिवशी तुम्ही करू शकता किंवा याच महिन्यात करू शकता. तुम्ही प्रत्येक महिन्यालाही आपल्या घरात पारायण करू शकता. प्रत्येक वेळी तुम्ही अशाच पद्धतीची मांडणी करायची आणि जेव्हा केव्हा आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यावेळेस नियम सगळे हेच असतात आणि हेच नियम आपल्याला पाळावे लागतात. तेव्हाच आपल्याला त्या गुरुचरित्र पारायणाचं फळ मिळत असतं. आता आपण गुरुपौर्णिमेसाठी करतोय, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करतोय, तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायण संपेल अशा पद्धतीने करू शकता. महिला करत असतील तर तुम्ही तुमच्या मासिक धर्माच्या तारखा बघून त्या नियोजनाने, त्या हिशोबाने तुम्ही 2 दिवस आधी पारायण संपलं तरी चालेल, 2 दिवसानंतर संपलं तरी चालेल. त्या दिवशी सांगता केली तर अतिशय उत्तम, गुरुपौर्णिमेच्या दिवशी. पण तुम्ही तुमच्या तारखांचं किंवा अगदी तुमचे काही कामं असतील महत्त्वाचे, बाहेरगावी जाण्याचे, त्या
नियोजनाने तसं तुम्ही नियोजन करून तारीख ठरवू शकता. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला हे गुरुचरित्राचं 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. घरामध्ये करताना 7 दिवसाचंच करायचं, 1 किंवा 3 दिवसाचं पारायण घरामध्ये करायचं नाही, असं आपल्याला गुरुमौलींनी श्री स्वामी समर्थ केंद्रामधून सांगितलेलं आहे. आता 7 दिवसाचं पारायण करताना जो पारायण करणारा व्यक्ती आहे, महिला असो पुरुष असो, जो कोणी असो, त्यांनी घरामध्ये म्हणजे स्वच्छता ठेवायची, अतिशय वातावरण पण चांगलं ठेवायचं आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. जे व्यक्ती पारायण वाचत आहे त्यांनी तर अगदी कडकडीत मांसाहार पाळायचा आहे, ब्रह्मचर्य पाळायचं आहे, परान्न खायचं टाळायचं आहे. असे हे 3 अतिशय महत्त्वाचे नियम आहेत. जेव्हा तुम्ही पारायण करता 7 दिवसाचं, त्यावेळेस परान्न खायचं नाही आहे. म्हणजे दुसऱ्या कोणाच्या घरातून आलेलं शिजवलेलं अन्न किंवा कोणाच्या हातचं अन्न खायचं नाही आहे. पुरुष करत असतील किंवा तुम्ही महिलाही करत असाल तर तुम्ही फक्त तुमच्या आईच्या हातचं अन्न खाऊ शकता, स्वतःच्या हातचं. आणि पुरुष करत असतील तर पत्नीच्या किंवा बहिणीच्या हातचं. बहीण ती जिचं लग्न झालेलं नाही आहे त्या बहिणीच्या हातचं. लग्न झालेल्या बहिणीच्या हातचं हे परान्न होतं, तर तिच्याही हातचं तुम्ही जेवण जेवू शकत नाहीत. तर अशा प्रकारे परान्न खायचं नाही आहे तुम्हाला. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आणि तिसरा नियम अगदी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ब्रह्मचर्य 7 दिवस तुम्हाला कडकडीत पाळायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पारायण करणारी व्यक्ती आहे ती रात्री झोपताना चटईवर किंवा सतरंजीवर झोपायचं आहे, खाली जमिनीवर झोपायचं आहे, बेडवर किंवा कॉटवर झोपायचं नाही आहे. त्यानंतर एक धान्य खायचे, म्हणजे जर तुम्ही गव्हाची पोळी खात असाल तर गव्हाचीच पोळी खा, ज्वारीची भाकरी खात असाल तर ज्वारीची भाकरी आणि भाजी जे काही असेल ते भाज्या तुम्ही खाऊ शकता. हे नियम पाळायचे आहेत आपल्याला, ह्या अटी पाळायच्यात. आणि ह्या खूप अवघड अटी नाही आहेत, कारण खूप लोक गुरुचरित्र पारायण यासाठी करत नाही आहेत. इच्छा खूप असते पण यासाठी पारायण करत नाहीत की त्याचे नियम खूप अवघड असतात किंवा खूप कठीण असतं, ते आमच्याच्याने होणार नाही. पण 7 दिवस आपण या गोष्टी करू शकतो, कारण आपल्याला खूप मोठं फळ जर महाराज देणार असतील, दत्त महाराज देणार असतील, तर आपल्याला तेवढं सॅक्रिफाईस करायला काहीच हरकत नाही आहे. 7 दिवस आपण हे नियम पाळूच शकतो. जर तुम्हाला तुमचा खूप मोठा प्रश्न असेल आणि जर तो तुम्हाला सोडवायचा असेल, तुमची मोठी इच्छा असेल, पूर्ण होत नसेल, तर त्यासाठी तुम्ही एवढी सेवा तर करूच शकता. आपण किती काय काय करत असतो आपल्या संसारासाठी, मग 7 दिवसाच्या पारायणासाठी आपण एवढे नियम आणि अटी पाळू शकतो. तेही तुम्हाला फक्त पहिल्या दिवशी असं वाटेल, एकदा सवय झाली की तुम्हाला त्या नियमांचंही बर्डन येणार नाही किंवा काही बंधन जास्त वाटणार नाही. पण हे नियम तुम्हाला पाळायचेच आहेत. ज्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी 7 दिवस हे सगळे नियम, एक धान्य खाणं, परान्न न खाणं, ब्रह्मचर्य पाळणं, हे नियम तुम्हाला पाळायचेच आहेत. आता गुरुचरित्राचं फळ काय मिळतं? ज्यावेळेस आपण दत्त महाराजांची सेवा करत असतो, साक्षात गुरुचरित्र ग्रंथाला 5वा वेद मानलंय. इतकी ताकद त्या ग्रंथामध्ये आहे आणि इतकी पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये येईल. तुम्ही फक्त एकदा करून बघा पारायण, तुम्ही परत कराल, कारण इतकी एनर्जी मिळते आणि तुमचे इतके प्रश्न मार्गी लागतील. दत्त महाराज साक्षात आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळे घरामध्ये जेव्हा आपण दत्तांची सेवा करतो, दत्त महाराजांची सेवा करतो, त्यावेळेस एक वास दत्त महाराजांचा घरामध्ये असतो आणि साक्षात महाराज येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. जेव्हा आपण देवासमोर म्हणजे त्या ग्रंथाच्या मांडणीसमोर आपण दिवा लावतो, शक्यतो तो दिवा तुम्ही विझू देऊ नका. म्हणजे असा विझला तरी चालेल, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, पण शक्यतो तो कंटिन्युअस तेवत राहू द्या. त्याच्यामध्ये रात्री झोपतानाही जास्तीचं तेल टाकून झोपा, म्हणजे तो सकाळपर्यंत विझणार नाही. आता वाचन करताना, वाचन शक्यतो सकाळी करा, कारण सकाळी लवकर उठून जर तुम्ही आंघोळ करून वाचन करायला बसलात तर सकाळी शांतता असते आणि तुम्हाला जास्त अनुभूती येते. म्हणजे वातावरण फ्रेश असतं किंवा तुमचं मनही शांत असतं, त्यामुळे वाचनाची अनुभूती जास्त येते आणि तुम्ही वाचनाचा तुम्हाला आनंदही मिळतो. कारण जेव्हा तुम्ही दिवसभर बाहेर जाऊन याल तेव्हा तुम्ही कुठेतरी जाल आणि थकाल, त्यापेक्षा सकाळीच वाचनाची तुम्ही वेळ ठरवा. आणि वाचनाची वेळ ही एकच ठेवा, सकाळी 12 ते 12:30च्या दरम्यान वाचन करायचं नाही आहे, कारण तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो, त्यामुळे त्या काळामध्ये वाचन करायचं नाही आहे. तर सकाळी वाचन करा. वाचन झाल्यानंतर तुम्ही रोज म्हणजे 7 दिवस तुम्ही जेव्हा वाचन करताय, तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची घरामध्ये आरती घ्या. ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य ठेवाल, नैवेद्य आरती घ्या. वाचन झाल्यानंतर तुम्ही जे काही खाणार आहेत, कारण आपण जो व्यक्ती वाचन करतो त्याच्यासाठी कांदा आणि लसूण वर्ज्य असतं, तर बिना कांदा लसूणने तुम्ही जे तुम्हाला खायला बनवलं आहे, वाचन जे करणार आहे त्या व्यक्तीला जे खायला बनवलं आहे त्या पदार्थाचा नैवेद्य तुम्ही महाराजांना ठेवा.
सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस नैवेद्य ठेवा, आरती करा. कारण आरती म्हणजे आर्ततेने मारलेली हाक असते ती, भगवंत आपली हाक ऐकत असतो. आणि आरती केल्याने घरातलं वातावरण पण खूप प्रसन्न होतं आणि आपल्याला जास्तीत जास्त आशीर्वाद मिळतो. म्हणून 2 वेळेस तुम्ही नैवेद्य आरती करा. सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य ठेवा. संध्याकाळी जर तुम्ही सकाळचं खाणार असाल तर तुम्ही खडीसाखरेचा, फळाचा किंवा शिऱ्याचा असाही नैवेद्य तुम्ही महाराजांना ठेवू शकता. आता नैवेद्य ठेवल्यानंतर तोच नैवेद्य आरती करताना तुम्ही तिथे ठेवा आणि तोच नैवेद्य तुम्ही स्वतः खा. बिना कांदा लसणाचा असेल तर तुम्ही जो करतो ते खा आणि तुम्ही सगळ्यांनीही तो प्रसाद म्हणून घेऊ शकता. काहीच हरकत नाही. तुम्ही फळंही ठेवू शकता संध्याकाळच्या वेळी. जर तुम्हाला वाचन करणारा व्यक्ती जर सकाळचं जेवण संध्याकाळी खाणार असेल तर चालेल. तेव्हा तुम्ही महाराजांना त्या केसमध्ये फळं ठेवू शकता किंवा शिरा बनवू शकता थोडासा. असं खडीसाखर ठेवू शकता. अशा प्रकारचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना ठेवायचा आहे. वाचन झाल्यानंतर ग्रंथ, पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर ग्रंथ झाकून ठेवायचा आहे. आणि रोज रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. कारण आपण जेव्हा गुरुचरित्र वाचन करतो तेव्हा आपल्याला काम, क्रोध, मद, मत्सर हे बाहेर काढायचं असतं किंवा ते आपोआप महाराज आपलं काढत असतात. कोणावर चिडून बोलायचं नाही आहे, मोठ्याने बोलायचं नाही आहे, भांडण तर मुळीच करायचं नाही. तुम्हाला जरी कोणी काही बोललं तरी तुम्ही त्याला प्रत्युत्तर करायचं नाही आहे. महाराज सगळं बघून घेत असतात. तर रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम यासाठी वाचायचं आहे. जर दिवसभरात आपल्याकडून काही चुकून कोणाला बोललं गेलं असेल किंवा काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांची माफी म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. म्हणून असं नाही आहे की आपण चुका करायच्या आहेत, पण चुकून काही झालं असेल तर त्याची माफी मागण्यासाठी आपण विष्णू सहस्रनाम रोज संध्याकाळी झोपताना वाचायचं आहे आणि दिवसभरांच्या चुकांची माफी मागायची आहे दत्त महाराजांकडे. आता विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर तुम्ही शांतपणे बसून मोबाईलवर लावून ते ऐकू शकता. असं नाही की मोबाईल लावून दिला आणि तुमचं लक्ष दुसरीकडे आहे. तुम्ही ते ऐका, म्हणजे एकदम शांततेत बसून तुम्ही ते ऐकलं तरी चालेल. कारण प्रत्येकाला जास्त वेळ वाचनाला बसता येत नाही किंवा तुम्हाला वाचायला एखाद्या दिवशी जमलं नाही तर तुम्ही मोबाईलवर ते ऐका, पण ऐका. कारण विष्णू सहस्रनाम ते तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेस विष्णू सहस्रनाम वाचणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या व्यक्तीला पारायण करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं, जो व्यक्ती पारायण करायला बसणार आहे किंवा तुमच्या घरात कोणी पारायण करायला बसणार आहे तर पारायण करण्याच्या आदल्या दिवशी तुम्ही कुठल्याही जवळच्या स्वामींचं मंदिर असेल, मठ असेल किंवा स्वामी समर्थ केंद्र असेल तिथे जाऊन एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायची, हार आणि फुलं घेऊन महाराजांना विनंती करायची आहे की मी हे पारायण माझा हा प्रश्न आहे आणि किंवा माझी ही इच्छा आहे किंवा हे माझं अडचण आहे, या अडचणीसाठी, ही अडचण दूर होण्यासाठी, हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मी हे पारायण करत आहे. तर माझ्याकडून पारायण व्यवस्थित करून घ्या आणि मला याचं यथेच्छ फळ द्या, अशी विनंती तुम्ही स्वामी महाराजांना करायची आहे. तुम्ही जेव्हा पारायण करता, महाराजांच्या मंदिरात जाता, विनंती करता, त्यावेळेस नक्कीच महाराज तुमची विनंती ऐकत असतात आणि ते फळ तुम्हाला ते दत्त महाराजांकडून देत असतात, मिळवून देत असतात. आणि त्याचबरोबर तुम्ही राहता त्याच्या आजूबाजूच्या ग्रामदैवतांचा वगैरे मानसन्मान पण केलं तर अतिशय उत्तम. मानसन्मान करणे म्हणजे एक नारळ, खडीसाखर, दक्षिणा ठेवायचं आहे आणि नमस्कार करून विनंती करायची आहे ग्रामदेवतांना आणि आजूबाजूच्या मंदिरामध्ये. तर मंदिरात जा. जर तुम्हाला मंदिरात जायला वेळ नसेल किंवा मंदिर तुम्हाला माहीत नसेल जवळपास कुठे आहे तर तुम्ही घरातही, आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असतो, मूर्ती असते, घरातही तुम्ही नारळ, खडीसाखर ठेवून महाराजांना विनंती करू शकता की माझं या कामासाठी मी गुरुचरित्राचं पारायण करत आहे संकल्पयुक्त, तर ही सेवा माझी फलद्रूप होऊ द्या आणि मला या सेवेचं असं फळ मिळू द्या, अशी विनंती तुम्ही करायची आहे. पारायणाला बसल्याच्या आदल्या दिवशी तुम्ही 1 गाई आणि 4 कुत्रे म्हणजे श्वान यांना ताज्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. ताजी पोळी म्हणजे चपाती, म्हणजे ताज्या चपातीचा नैवेद्य आदल्या दिवशी खाऊ घालायचा आहे, ज्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पारायणाला बसायचं असेल. हे सगळे नियम आणि ह्या सगळ्या अटी जर तुम्ही पाळून मनापासून एकदा गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण इतकं अतिउच्च कोटीची ही सेवा मानली जाते गुरुचरित्र पारायण. त्याचं खूप जास्त प्रमाणात लोकांना अनुभव आलेले आहेत. नोकरीची समस्या, मुलामुलींच्या लग्नाची समस्या किंवा संततीची समस्या किंवा तुमच्यावर काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात. संसार म्हटला की खूप प्रकारच्या अडचणी, खूप प्रकारचे प्रश्न असतात.
तर ते कुठल्याही प्रकारचे तुमचे प्रश्न, काही प्रश्न असे असतात ते तुम्ही इतरांना सांगू पण शकत नाही, ते तुम्ही महाराजांना सांगा, ते तुम्ही दत्त महाराजांना सांगा, स्वामी महाराजांना सांगा. ते प्रश्न तुमचे नक्की मार्गी लागतील. इतकी ताकद या ग्रंथामध्ये आहे. तर घरामध्ये जर हे गुरुचरित्र पारायण तुम्ही केलं तर तुम्हालाच तुमच्या घरामध्ये चांगल्या प्रकारे जे काही बदल झालेले आहेत ते जाणवतील, तुमचे प्रश्न मार्गी लागतील. इतकी भरभरून तुम्हाला फळ दत्त महाराज आणि स्वामी महाराजही देणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करता, तुम्ही स्वामी सेवेकरी आहात, तर तुम्ही नित्यसेवा सोडायची नाही आहे. नित्यसेवा 11 माळी आणि 3 अध्याय ही नित्यसेवा तुम्हाला करायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण नित्यसेवा करतो, तर त्यावेळेस आपल्याला कुठल्याही, आपण जी काही सेवा करत असतो त्याचं फळ जास्त मिळत असतं आणि जास्त लवकर मिळत असतं, हे लक्षात ठेवा. स्वामी सेवा विसरायची नाही, नित्यसेवा विसरायची नाही आहे. नित्यसेवा म्हणजे स्वामींची 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय आपण वाचत असतो. तर अशा प्रकारे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही नक्की करा. आणि सांगतेच्या दिवशी 7 दिवसात तुम्ही 7 दिवस तुम्ही 7 दिवसांचं पारायण वाचायचं आहे. आणि सांगता कशी करायची आहे त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवेन, कारण ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माहिती घ्या आणि इतरांनाही सांगा. एकदा पारायण नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसहित, नवीन सेवेसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.